पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय काय झालं? आनंदी, मला खूप टेन्शन आलंय ग। कसं व्हायचं राघवचं आणि बाबांचं? रमाताई, असं काळजी करून काय होणार आहे बरं? आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला हवे ज्यामुळे ती दोघं एकत्र येतील। कोण करणार प्रयत्न? नाही, आई जर समजा बोलली ना तर बाबा आईला रागवतील। राघवला सांगितलं तर काय करणार तो? तो फक्त शांत बसून राहील घुम्यासारखा, दुसरं काही करणार नाही। आनंदी, अगं पूर्वी सुद्धा असंच व्हायचं। बाबा आजारी पडायचे ना तर कधीच राघवची मदत घ्यायची नाही। आता मागच्या वेळेला धाप लागली ना तेव्हा बरं झालं त्यांनी स्वतःहून फोन केला। पुन्हा करतीलच असं नाही। रमाताई, मी वचन देते तुम्हाला, त्या दोघांमधल्या नात्यातला दुरावा कमी करून दाखवेन। विश्वास ठेवा माझ्यावर, पण तुम्ही चिंता नका करू। आलेच मी। आनंदी, आई, अगं आनंदी, तू? बाबा आहेत? हो आहेत ते। आनंदी, मी तुला फोनच करणार होते सॉरी म्हणायला। आई, काय बोलताय तुम्ही? अगं हो ना, पण सगळं छान चाललं होतं। तुझ्या कामाला सुरुवात पण छान झाली होती आणि नेमका यांचा राग उफाळून आला। हे असे चिडतात ना, मला काहीच कळत नाही ग। आई, जे झालं ते झालं। आता मी बाहेर उभी आहे, मला बोलवणार आहात की नाही आहात? ठीक आहे ठीक आहे, तू ये। बाबा, बाहेर या, मी आलीये तुमच्याशी बोलायला। काय ग, या मोबाईलला तू हात लावत होतास का? अगं रिंग वाजत नाहीये, फोन येतात पण कळत नाहीये। काय झालंय? मी तुमच्या फोनला अजिबात हात लावलेला नाहीये। नाही, मग असं कसं झालं? बाबा, मी बोलायला आलीये तुमच्याशी। बोल ना, काय? हे द्यायला आलीये, घ्या। हे काय? बाबा, पूजेला येण्याआधी अट घातली होती ना मला, विसरलात? चित्र आहे आईंचं आणि चिंगीचं। छान आहे। आणि भिंतीवर लावा, अशा ठिकाणी लावा की जिथे चिंगी येता जाता बघू शकते। नक्की। आई, प्रसाद दे। मुठभर घरातल्या सगळ्यांना दे, म्हणजे सगळ्यांना अक्कला येतील। अहो, ती कशासाठी आलीये आणि तुम्ही काय बोलताय? अगं तू या मोबाईलचं बघ आधी काहीतरी। हे बाजूचं बटन दाबलं की आवाज वाढतो असं म्हणाली होतीस ना तू? मग हे काही होत नाहीये, मला कळत नाहीये फोनचं नेमकं काय झालंय ते। मला नाही, गोष्टी नसेल जमत तर नसेल जमत, काय होतं त्याने? नाही म्हणजे गोष्टी शिकायला हव्या आपण, पण कोणीतरी शिकवायला पण हवं ना आपल्याला। नेमकं फोनच्या संदर्भातच बोलतेस ना तू? नाही, ती सगळ्याच बाबतीत बोलतेय। बाबा, मुळात पुरुषांची कामं वेगळी, बायकांची कामं वेगळी असं काही नसतं। आणि समजा जरी असलं तरी त्यांना शिकवायला कोणीच नव्हतं। समोर आलेली कामं ते करत गेले। अमुक काम तुला जमलंच पाहिजे, तमुक काम तुला जमलंच पाहिजे असं दटवणारं त्यांच्या आयुष्यात कोणीच नव्हतं बाबा। नाही म्हणजे तुम्ही वडिलकीच्या नात्याने त्यांना समजवलं, त्यांच्यावर चिडलात, पण आता त्यांनी जे काही माझ्यासाठी केलं त्याचं कौतुक नाही केलं बाबा तुम्ही। आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बाई असते, हो ना बाबा? यशस्वी पुरुषाच्या मागे। मग बायकोच्या यशासाठी तिचा नवरा प्रयत्न करत असेल, तिच्या पाठीशी उभा राहत असेल, तर मग ही पुरुषांची कामं कशाला करायची आहेत पुरुषांनी? मग पुरुषांची अशी कामं करण्यापेक्षा पुरुषांनी आणि स्त्रीने एकमेकांसोबत एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं जास्त महत्वाचं आहे।
असं नाही का वाटत आहे बाबा तुम्हाला? आणि ते त्यांनी 100% केलंय. माझी आवड, माझं अस्तित्व ह्याचा विचार केलाय. हे अधिक महत्वाचं आहे माझ्यासाठी. मग बाबा तुम्ही का चिडलात त्यांच्यावर? आनंदी तू थांब, मी हळदी कुंकू लावते तुला. अगं आजचा छान दिवस आहे आणि विरस नको करून घेऊस. सगळं बघ कसे छान होणार आहे अगदी. अगं नुसतं हळदी कुंकू का लावतेस? ओटी भर ना तिची. अगं एवढ्या मोठ्या प्रवासाला सुरुवात करते, आपल्याकडून सुद्धा तिला आशीर्वाद मिळायला पाहिजे ना. हो देते ना. जरा तुम्ही इकडे या. आलं समीर? काय चाललंय तुमचं? अगं काय झालं? चिडलं तरी खटकत आणि आता कौतुक केलं तरी खटकत. अहो तुम्ही ओटी भर काय सांगताय? आपल्या घरात नारळ नाहीये, ओटी कशी भरू तिची? आई अहो असू द्या. आता आता पूजेला आलात, आशीर्वाद दिलेत, माझ्यासाठी पुरे. खरंच बाबा फोन घ्या, बेल वाजेल हा आता. आणि आपण आता जे काही बोललोय त्याचा शांततेत विचार करा. येऊ? ये ना बाळा. पोरगी खरंच खूप हुशार आहे नाही, राघवपेक्षा. चिंकी, नेल पेंट नाही लावायचे, तुला सांगितलं होतं ना. बाबा आमच्या शाळेमध्ये अलाउड आहे. ठीक आहे, मग आई येतेच आहे ना, तिला सांगतील. भारी जमतं तिला हे लावायला, मला नाही जमत. अरे पण बाबा तिथं काम करायला गेलीये ना, आणि आपण तिला तिचा वेळ द्यायचा असं ठरलंय ना. बरं मॅडम, द्या लाव. कुठली हवी? कुठली यातली? तू एवढ्या का आणल्यास मग? तू ठरलंच होतं ही लावायची तर. एक मिनिट ना, उघडताय का? जमतंय मला, दे. दुसरा पाय. डन. नाईस. आई हे बघ, बाबांनी मला नेल पेंट लावली. छान आहे ना? जमलंय तुझ्या बाबांना? मला नसतं बाई जमलं हे. चिंकी बाळा जा, आजीला आत्तूला दाखवणे जा. हा ये आजी, आत्तू. छान जमलंय की तुम्हाला. बघा म्हणजे आता खरं तर हे बाईचं काम आहे, पण 8 वर्षापासून आईचं काम करताय तुम्ही. आता चिंगीच्या वेण्या किती छान घालून देता तुम्ही. बाबांना सांगायला हवं हे आपण, पण मला माहितीये. मग कशाला गोष्टी मनाला लावून घेताय? आता मला तरी काय माहित की घरात नारळ आहे की नाहीये ते. तुम्हाला कळायला हवं ना काय बोलायचंय ते. अरे घरात वस्तू आहे की नाही हे कोणी कुणाला सांगायचं? घरातली वस्तू संपली, तू सांगायचं मला. हे चुकलं ना तुझं? अच्छा तुम्ही माझी चूक काढताय आता. तुम्ही राघववर ओरडलात, त्याला बोललात, हे तुमचं नाही चुकलं. हा मला सांगतायत काय? एक मिनिट माझं ऐक. माझं ऐका तुम्ही. हा आणि राघव आता 40 वर्षांचा झालाय. तुम्ही त्याला ना तो 26 वर्षांचा असल्यासारखी वागणूक देताय आणि त्याच्या मुलीसमोर तुम्ही त्याला बोलता. तुम्हाला काहीच कसं नाही वाटत हो? बघा बघा आपली नात किती मोठी झालीये ते. हा काय छान चित्र काढलंय आनंदीनं. तिला वाटलं नसेल हे सगळं ऐकताना वाईट. हा
अगं मला एक सांग, तुला नक्की राग कसला आलाय? मी ओटीचा विषय काढल्याचा की राघवला बोलल्याचा? मला दोन्ही गोष्टींचा राग आलाय. बरं बरं, आता मी नारळ आणतोय ना, नारळ आणला की तू आनंदीची ओटी भरून टाक. काय ओटी भरून टाक? असं नाही बोलवता येत. आता त्यांना बोलवायचं असेल ना तर त्या दोघांनाही जेवायला बोलवायला हवं. अगं मग त्यात काय एवढं? बोलवत ना जेवायला, आपलीच माणसं आहेत ती. नाहीतरी लग्नानंतर राघवला मी जेवायला बोलवलं नाहीये, बोलवून टाक त्याला. नारळ आणायचा 100 रुपये दे. अगं माझ्याकडे सुट्टी नाहीये. तुमच्या सुट्ट्या पैशांचा प्रश्न अजून सुटलाच नाहीये ना? उघडा तो फोन, त्याच्या त्या कप्प्यात आहेत बघा 100 रुपये. अरे वा, ही सुद्धा जागा आहे वाटतं पैसे ठेवायची. एवढेच आहे, जास्त नाहीये. बरं मी काय म्हणतो, आणखी काय काय आणायचं ते सांगून टाक मला. मला आता काही आठवत नाहीये, आठवलं की करेन कॉल तुम्हाला. पण तेव्हा फोन उचला. आनंदीने सायलेंट मोड वरून काढलाय तो फोन. अगं बाई, उचलतो. मला कळलंय आता, आनंदीने काहीतरी इथून इकडे केलं आणि त्यामुळे मी वरती आमंत्रण देऊन येते. अगं चावी तरी घेऊन जायची. माझ्याकडे आहे, मी जातो. देवा, आनंदी बघ ग, माझ्या गुडघ्यानं जरा जास्तच होत आलाय. उघडा ग कोणीतरी, बघा रे कोणी. आई उघडतो मी. हा राजा, बघ बघ बघ. अरे आई, तुम्ही येऊ ना. अहो या ना, बसा या. या मालतीताई, या. तुमच्यात जावयाचं घर आहे. तो काही म्हणणार नाही. तुम्ही त्याला किती नावं ठेवली तर तो तुम्हाला काहीच म्हणणार नाही. आई नाही बोलत मी तुझ्या सासूला, नाही बोलत. आई बसा, मी चहा टाकते. बसा. आनंदी, अगं नको चहा. मी आमंत्रण करण्यासाठी आलीये. अगं बाई, तुम्ही पण पूजा ठेवलीत की काय पुन्हा अपमान करण्यासाठी? आई जरा ऐकून घेशील? आई तुम्ही बोला. राघव, जे झालं ना ते चुकीचंच झालं, पण आता यांचा राग निवळलाय. अरे, मी तुम्हाला दोघांना रात्रीच्या जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी आलीये. कारण तसं तुम्ही लग्नानंतर आमच्याकडे जेवायला आलाच नाही आहात ना, म्हणून. बर, दोघांनाच आमंत्रण आहे का? ठीक आहे. आमचं काय बाई, आम्ही खाल्लं नाही खाल्लं. आई, अगं आपल्यासाठी पिझ्झा मागवलाय मी. पिझ्झा का? बर, ठीक आहे. पिझ्झा तर पिझ्झा न्या त्या दोघांना. आम्ही खाऊ, काहीतरी करू सहन. आनंदी, आई तुम्ही काळजी नका करू, मी आणेन त्यांना बरोबर. चल आनंदी, येते मी. हो. राघव, येते रे, येते मी. अहो, जायचं ना आपण? नको. बाबा परत काहीतरी बोलतील. मला काय वाटतं माहिती का, वाद त्यांच्यात होतात ज्यांच्यात खूप प्रेम असतं. आता
घर एक म्हटल्यावर वाद तर होणारच ना. तरी तुम्हाला असं वाटतंय का की बाबा तुम्हाला काही बोलतील? तर आम्ही आहोत ना, मी आणि आई बघून घेऊ त्यांना. पहिल्यांदा बोलवलंय त्यांनी आपल्याला. जायला हवं. जाऊयात ना आपण. ठीक आहे. ठीक आहे. अजून कसे आले नाहीत हे? 7व्या माळावरून पहिल्या माळावर यायला एवढा वेळ लागतोय ना? अहो आलेत बघा ते बहुतेक. दार उघडा ना. हो दार उघडा ना. उघडायला उघडतच होतो मी. उघडायला काय सहज उघडायचं उघडणार असतं. दार. कमाल आहे हं तुमची. अरे या या या. आई आलो आम्ही. या या राघव ये रे. अहो या ना आई, बोलवता. या बसा. मी पाणी घेऊन येते. हा आनंदी. हा द्या आई. द्या. घे. अहो हे तुम्ही बसा. मी आतमध्ये आहे. हा मी पण आत थांबते, आईना मदत करते. आई सांगा काय करायचंय? काही करायचं नाहीये. मी तुला इथे काय मदतीला नाही बोलावलेलं आनंदी. मग बाहेर बसून काय करू मी? सांगा ना, मदत करते आई. तू ना असं ऐकणार नाहीस. तू बाहेर हो बघू. तू ना आज माझ्या हातचं खाऊन बघ. मी उत्तम सुगरण आहे. खाऊन तर बघ तू. बर थांबते. हा बस. हा फॅन बहुतेक स्लो झालाय. काहीतरी खराबी असेल. मी बबनला बोलावतो, तो रिपेअर करेल. अरे कशाला रे? प्लंबरला बोलवतो, बबनला बोलवतो. अरे आपण स्वतः काही घरातली कामं करायची असतात, एवढं पण कळत नाही तुला? तू बाई ह्यांचा आवाज येतोय की काय? बाबा ह्यांचा पण आवाज येतोय आई. बाबा काय बाबा? अरे मी खोटं बोलतोय का? सांग ना. आता एवढं महाभारत घडलं तरी सुद्धा बबनला बोलवू का? अरे तुला स्वतःच्यानं एकही काम करता येणार नाहीये का? अरे देवा, यांचं पुन्हा भांडण होणार बहुतेक. मला वाटतं मी बबनला बोलवावं. अरे कशाला? सगळी माणसं आपल्यासाठी रिकामटेकडी बसलेली येतात असं वाटतंय का तुला? अरे आपण सुद्धा घरातली काही कामं केली पाहिजेत रे बाबा. पण जगातली सगळी कामं प्रत्येकाला जमतात असं नाहीये ना बाबा. खरं तर ना मी तुम्हाला एवढ्या लवकर जेवायला बोलवायलाच नको होतं. आणि ते तुला हे सगळं बघावं लागतंय. मला वाईट वाटतंय का आनंदी? तू आई चिंगी. अगो बाई, मला सोडून इथे का आले? चिंगी मी परत एकदा नाही विचारणार. मला न विचारता इथे का आले? अगं चिंगुडी, आम्हाला माहिती होतं तू जेवायला इथे येणार आहेस म्हणून. आनंदीने सांगितलं होतं आम्हाला तू मागावून येतेस ते. ही नक्की येणार होती ना? आता आली आहे ना ती. मग खरं खोटं काय करताय तुम्ही? चिंगुडी, मी तुझ्यासाठी गरम गरम पुऱ्या करते. हा हो, मग माझी वाली पुरी पण बनव. तुझी वाली पुरी म्हणजे? आई सांगेल ना तुला. बरं, मी आईला विचारते. हा तुझी वाली पुरी कशी करायची? अगं पण ती पुरी करण्यासाठी तुझी मदत लागेल ना. चला आतमध्ये. हा, एकदम छोटीशी असते. छोटीशी करूया पुरी. हा चला चला चला. आता बसतोस काय? अरे पंखा रिपेअर करायचा आहे ना. हे बघ, हा जो पंखा आहे ना त्याच्यामध्ये जो रेग्युलेटर असतो ना तो म्हातारा झाला किंवा बंद पडला ना की पंखा बंद पडतो. याला काय म्हणतात मग? अरे तो स्विच आहे बाबा. रेग्युलेटर आतमध्ये असतो. तुम्हाला माहित होतं हे? काही गोष्टी आपण करून घ्यायला पाहिजेत ना याच्यामध्ये. मग आधीच रिपेअर करून घ्यायचा होता. तू टेबल घेऊन ये. मिळालं का रे? लवकर आण. टेबल टेबल तिकडी. राघव, टेबल आण बाबा.
चढतो मीच. जमेल ना? करतो मी रिपेअर. नाही, वायरला घाबरणार नाहीस ना तू? नाही घाबरणार. पंख्याच्या निमित्ताने का होईना बाबांचं आणि ह्यांचं चांगलं होऊ दे.